नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण संजय गांधी निराधार योजनेचे 1500 मिळणार की 2100 अधिवेशनात काय घोषणा झाली याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर आपली महत्त्वाची अपडेट मिळत राहील। चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वात अगोदर ही माहिती समोर आली की अजित पवार यांनी अधिवेशनामध्ये काय घोषणा केली। अधिवेशनामध्ये तुम्हाला जर 1500 आता जे केलेले आहे, पहिले 1500 मिळत होते, आता 2100 करणार, सरकार करणार का अधिवेशनामध्ये, याची आश लागली होती सर्व लाभार्थ्यांना, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना। तर अधिवेशनामध्ये अशी एक घोषणा करण्यात आली की अजित पवार यांनी मोठी घोषणा केली की 1500 की 2100 संदर्भात ही इलेक्शनपूर्वी घोषणा करण्यात आली होती, करू पण ते फिक्स नव्हतं। आता त्यांनी घोषणा केली की 1500 रुपये की लाभार्थ्यांना 1500 रुपये हा लाभ मिळणार आणि लाडक्या बहिणीला 2100चा लाभ मिळणार, अशी ती घोषणा आहे। आणि ही घोषणा अजून लाडक्या बहिणींना पण घोषणा क्लिअर झालेली नाही। आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हे आता 2100 नव्हे तर 1500च मिळणार, हे तुम्ही लक्षात ठेवा। जे गांधी निराधारच्या लाभार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे की जी योजना जी आहे ती आता 1500 वरून 2100 करणार की नाही। दिवाळीच्या पूर्वी तोंडावर जे इलेक्शन येईल, आता ते इलेक्शनच्या तोंडावर जर सरकारने जर ही घोषणा केली की लाभार्थ्यांना निराधार योजनेच्या श्रावणबाळ योजना, संजय गांधी योजना या लाभार्थ्यांना 2100 करण्याचं जर त्यांनी ठरवलं तर तुम्हाला हे दिवाळीच्या इलेक्शनच्या जवळपास तुम्हाला 2100 सरकार करू शकतं। तुम्हाला याची चिंता करण्याची गरज नाही, 2100 हे होणारच आहे, कारण लाडक्या बहिणीचे पण 2100 सरकारने केले आहे। एखादं आणखी इलेक्शन आल्यानंतर तुम्हाला हे 2100 करण्याचे आदेश देऊ शकतात आणि तुम्हाला हे 2100 पुढे चालून मिळू शकतात। आता तरी सध्या हे अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आली की 1500च मिळणार म्हणून। तुम्हाला जर पैसे अजून जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जर नसेल आले, हप्ता नसेल आले, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला जर अगोदर जर DBT लिंक खात्यामध्ये पैसे आले असेल, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण हे पैसे ऑटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये 5 मार्चपासून हे पैसे 1500 रुपयाने तुम्हाला हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुमच्या खात्यात जिल्ह्यानुसार हे पैसे जमा होत आहे, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही। कोणत्याही व्हिडिओच्या अफवांवर बळी पडू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। तो सरकारकडे तुमचा पूर्ण डाटा आहे, DBT लिंकचा डाटा आहे, आधार सेटिंग झालेलं आहे। त्या लाभार्थ्यांना पूर्ण हे पैसे त्यांच्या 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये सरकार जमा करत आहे। तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला हे पैसे अगोदर DBT माध्यमाने मिळालेले, आता पण मिळत राहील। कोणत्याही व्हिडिओच्या अफवांवर बळी पडू नका, अशी सर्वांना माहिती आहे। असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा। कमेंट करा की तुम्हाला पैसे आले का नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।